दागिन्यांच्या हव्यासातून आजीची निर्घृण हत्या, नातीच्या पतीला सांगली पोलिसांनी ठोकल्या बेड्या। 83 वर्षीय वृद्धेला लुटल्यानंतर जिवंत पेटवल्याचा आरोप, गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शेटफळ येथे 83 वर्षीय वृद्धेवर जबरी चोरी करून तिला ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिल्याच्या अत्यंत धक्कादायक प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उलगडा केला आहे। या प्रकरणात पोलिसांनी वृद्धेच्या नातीचा पती राजेश दिलीप गायकवाड राहणार बलवडी तालुका खानापूर याला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 30 जून रोजी पहाटे मालन मारुती जाधव वय वर्ष 83 या घरात एकट्या असल्याची संधी साधून आरोपीने घरात प्रवेश केला। त्याने त्यांना मारहाण करून अंगावरून सुमारे 14 ग्रॅम सोन्याचे व 20 भार चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले। मालन जाधव यांनी प्रतिकार केल्याने आरोपीने त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून त्यांना पेटवून दिल्याचा आरोप आहे। गंभीर भाजलेल्या मालन जाधव यांच्यावर प्रथम आटपाडी ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर सांगली शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते। मात्र 3 जुलै 2024 रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। तपासादरम्यान पोलिसांसमोर अनेक अडचणी होत्या। घटनास्थळी CCTV नव्हते आणि पीडित महिला बेशुद्ध असल्याने त्यांचा जबाब नोंदवता आला नव्हता। मात्र पोलिसांनी कौटुंबिक व इतर सर्व बाजूंनी तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे संशयित राजेश गायकवाड याला ताब्यात घेतले। पोलिसांच्या चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे। त्यानंतर आरोपीला पुढील तपासासाठी आटपाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष पवार करीत आहेत। ही कारवाई सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय झाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील आणि त्यांच्या पथकाने केली। आटपाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता, ज्याच्यामध्ये एका वृद्ध महिलेला अंगावरचे दागिने लुटून तिला जाळण्याचा प्रयत्न झाला होता। अशा अर्थाचा एक गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर आणि रॉबरीचा दाखल करण्यात आला होता आटपाडी पोलीस स्टेशनला। दिनांक 30 तारखेला ही घटना घडली होती। त्यानंतर काही दिवसांनी त्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे त्याच्यामध्ये रॉबरी विथ मर्डर असा गुन्हा दाखल झाला होता। याच्यामध्ये काही क्लू नव्हता, परंतु LCB आणि स्थानिक गुन्हे शाखा, LCB आणि स्थानिक पोलीस यांच्या मदतीने या गुन्ह्यामध्ये एक आरोपी नामे राजेश गायकवाड वय वर्ष 30 याला अटक करण्यात यश मिळवलेलं आहे। प्राथमिक उद्देश हा आर्थिक फायदा असा दिसतोय आणि ज्याच्यामध्ये या महिलेचा नातेवाईकच आहे। त्या महिलेच्या एका मुलाचा तो जावई आहे आणि याच्यामध्ये कोणताही क्लू नसताना आणि विविध अँगल असताना या गुन्ह्यामध्ये शिताफीने स्थानिक गुन्हे शाखा आणि लोकल पोलिसांनी चांगली कामगिरी केलेली आहे। आरोपी काही वाढतील याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे। तपासात आज त्याला अटक करण्यात येऊन उद्या PCR घेण्यात येईल आणि याच्यामध्ये गेलेले दागिने रिट्रीव्ह करणं किंवा इतर कारणं आणि अधिक आरोपी शोध करणं हा सगळा शोध होईल।